अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ग्रहण काय करावे आणि काय करू नये. मंगळवार 3 मार्च. येत्या मंगळवारी लागणारं हे ग्रहण धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी काही नियम पाळावेत असं शास्त्रात सांगितलं आहे. खाली वेळ, वेद, काळजी आणि उपासना याची सविस्तर माहिती दिली आहे. ग्रहणाची वेळ सुरुवात किंवा स्पर्श दुपारी 3:20, मध्य 5:04, मोक्ष किंवा सुटणार 6:48. वेध पाळणे सूर्योदयापासून ते 6:48 पर्यंत. वेध म्हणजे काय? ग्रहण लागण्यापूर्वीचा तो काळ ज्यामध्ये अन्नग्रहण टाळलं जातं त्याला वेध म्हणतात. निरोगी व्यक्तींनी सूर्योदयापासून अन्न टाळावं. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी सकाळी 11 नंतर नियम पाळले तरी चालतात. गरोदर महिलांनी घ्यायची काळजी. धार्मिक परंपरेनुसार गरोदर स्त्रियांनी या काळात अधिक जपून वागावं. काय टाळावं? कापणे, चिरणे, शिवणे, पिळणे अशा क्रिया करू नयेत. पाय दुमडून बसणे टाळावे. ग्रहण पाहणे टाळावे. काय करावे? तहान लागल्यास पाण्यात तुळशीचे पान टाकून पाणी प्यावे. झोप घेण्याऐवजी शांतपणे बसून देवाचे नामस्मरण करावे. काय करावे? 1. स्नान. ग्रहण सुरू होताच आंघोळ करावी. ग्रहण सुटल्यावर पुन्हा स्नान करून शुद्धी करावी. 2. जप आणि पूजा. ग्रहण काळात जप, पूजा, होम आणि दान यांना अधिक पुण्य मिळतं असं मानलं जातं. गुरुमंत्र असल्यास त्याचा जप करणे उत्तम. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र शक्य असल्यास 21,000 वेळा जपावा. 3. पाण्याचे महत्त्व. शक्य असल्यास थंड पाण्याने स्नान करावे. वाहत्या पाण्यात स्नान करणे श्रेष्ठ मानले जाते. स्नान करताना नर्मदा नदीचे स्मरण करतात. ऋग्वेदातील अपोहिष्ठा मंत्र स्नानावेळी म्हणतात. आपोहिष्ठा मयो भुवस्तान ऊर्जे दधातनः महे रणाय चक्षसे यो वः शिवतमो रसस्तस्य भाजयते हनः उशतीरिव मातरः. काय करू नये? 1. वेद आणि ग्रहण काळात जेवण करू नये. 2. शक्य असल्यास झोपणे टाळावे, मात्र आजारी व्यक्तींना सवलत आहे. 3. ज्यांच्या राशीला अनिष्ट परिणाम आहे त्यांनी ग्रहण पाहू नये. राशीवर परिणाम. शुभ मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन. मध्यम मेष, कर्क, धनु, कुंभ. अनिष्ठ वृषभ, सिंह, कन्या, मकर. शास्त्रीय मान्यता. सूतक असेल तरी ग्रहण काळातील स्नान आणि दान करणे शुद्धिकारक मानले आहे. ग्रहण प्रत्यक्ष दिसले तर त्याचा पुण्यकाल अधिक प्रभावी मानतात. ढगांमुळे दिसले नाही तरी दिलेल्या वेळेनुसार विधी करावेत. चूडामणी योग. रविवारी सूर्यग्रहण किंवा सोमवारी चंद्रग्रहण आल्यास त्याला चूडामणी म्हणतात. अशा वेळी केलेले दान अधिक फलदायी मानले जाते. करावयाच्या उपासना. दुर्गा सप्तशती पाठ, गुरुमंत्र जप, शिवलीलामृत, शिवमहिम्न स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, ललिता सहस्रनाम. आरोग्यासाठी रामरक्षा स्तोत्र 12 आवर्तने, दुर्गा कवच 108 आवर्तने. सर्वोत्तम साधना. श्रीराम जय राम जय जय राम. नमः शिवाय. रामकृष्ण हरी. द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जप जमेल तितका श्रद्धेने करावा. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार हेच ग्रहण काळातील खरे साधन आहेत.